इकोप्रो द्वारा रामाला तालाब को प्रदूषण मुक्त तथा गहराईकरण एवं अन्य मांगों को लेकर अन्नत्याग सत्याग्रह किया जा रहा है। वहीं ग्रीन प्लैनेट सोसाइटी ने इस मांग का समर्थन करते हुए जिला प्रशासन से मांग की, साथ ही अनशन मंडप को भेंट दी। रामाला तालाब को प्रदूषण मुक्त तथा गहराईकरण की मांग के साथ अन्य मांगों को लेकर इकोप्रो की ओर से अन्न त्याग सत्याग्रह चलाया जा रहा है। वहीं ग्रीन प्लैनेट सोसाइटी इकोप्रो के आंदोलन को अपना समर्थन दिया है और वहीं इस संदर्भ में ग्रीन प्लैनेट सोसाइटी ने भी जिला प्रशासन से रामाला तालाब को प्रदूषण मुक्त तथा गहराईकरण करने की मांग की। और इस मौके पर ग्रीन प्लैनेट सोसाइटी के प्राध्यापक सुरेश चोपने तथा प्राध्यापक योगेश दूधपचार्य ने इकोप्रो के अनशन मंडप को भेंट दी तथा जिलाधिकारी तथा आयुक्त चंद्रू मनपा को दिए गए निवेदन की प्रतिलिपि सौंपी। वहीं संदर्भ में इकोप्रो के प्राध्यापक सुरेश चोपने ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। रामाळा तलाव हे चंद्रपूरचं एक वैभव आहे आणि गोंडराजांच्या काळामध्ये बांधलेला अतिशय महत्त्वाचा हा जलसाठा आहे आणि गेल्या शेकडो वर्षे चंद्रपूरकरांना इथलं भूजल वाढवण्यामध्ये, पाणी पुरवण्यामध्ये, सौंदर्यीकरणामध्ये या रामाळा तलावाचा खूप मोठा फायदा झालेला आहे। परंतु गेल्या 10 वर्षापासून चंद्रपुरामधलं संपूर्ण जे सांडपाणी आहे ते सांडपाणी या रामाळा तलावामध्ये येते। दरवर्षी रामाळा तलावामध्ये 1 हेक्टर जमिनीवर तिथल्या पाण्यावरती अतिक्रमण होत आहे। सतत वस्ती पण बसलेली आहे आणि एकीकडे शासनाने सौंदर्यीकरण केलेलं आहे आणि यामुळे नेमकं जे पाण्याचे जे पावित्र्य आहे, पाण्याची स्वच्छता आहे ती राखल्या जात नाही। ग्रीन प्लॅनेट सोसायटीतर्फे, इकोप्रोतर्फे आणि काही नागरिकातर्फे यापूर्वी पण अनेक निवेदनं दिली, परंतु शासनाने लक्ष दिलेलं नाही आहे। नीरीचा आणि IIT मुंबईचा अभ्यास पण झालेला आहे। त्यांनी या नाल्यावर जे पाणी येते, आतमध्ये जे पाणी येते पश्चिम नाल्यातून, तिथे सिवेज ट्रीटमेंट प्लांट पण लावण्याचं त्यांनी निर्देश केलेला आहे। परंतु पालिकेकडे हा पैसा आल्यानंतर पालिकेने त्याच्यात काही तो प्लांट काही लावला नाही आणि अजूनही ती समस्या तशीच आहे। दरवर्षी शेकडो मासे तिथे मरतात। लोकांना तिथे आंघोळीला जाता येत नाही, इतकं खराब पाणी आहे आणि रासायनिकदृष्ट्या ज्याला आम्ही CO2 आणि म्हणजे केमिकल ऑक्सिजन डिमांड ज्याला म्हणतो आणि बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड जी आहे ती अतिशय कमी झालेली आहे। पाण्याची जी pH पातळी आहे ती अतिशय कमी झालेली आहे। पाण्यामधलं ऑक्सिजनचं जे प्रमाण आहे ते खूप कमी झालेलं आहे आणि त्याच्यामुळे मासोळ्या तिथे मरतात आणि खूप घाण वास त्या पाण्याची तिथे येते आणि एकूणच ती आज सांडपाणी साठवण्याचं केंद्र झालेलं आहे आणि म्हणून इकोप्रोनी आता उपोषणाला सुरुवात केलेली आहे। या उपोषणाला सर्व नागरिकांनी पाठिंबा द्यावा, सर्व संस्थांनी पाठिंबा द्यावा, नव्हे तर लोकांनी पण उपोषणाला बसावं, अनेक संस्थांनी उपोषणाला बसावं आणि हा मुद्दा जो आहे रेटून धरावा अशी मागणी आम्ही ग्रीन प्लॅनेट सोसायटीतर्फे आज प्रशासनाकडे, महापालिकेकडे केलेली आहे।